मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कावेरी आता खूप रडत असते आणि सगळ्यांना आपला भूतकाळ सांगू लागते की त्या मंदारचा डोळा ना आमच्या प्रॉपर्टीवर होता, त्यानेच माझ्या बाबांना मारलं आणि तो आळणा त्याने माझ्यावर घेतला असं म्हटल्याबरोबरच सर्वांना धक्का बसतो। त्यानंतर ती पुढे मंदारचं कारस्थान सांगू लागते की त्याने माझ्या बाबांना मारलं, जबरदस्तीने पेपरवर प्रॉपर्टीच्या सहीसुद्धा घेतली आणि अख्ख्या गावकऱ्यांना सांगितलं की हिच्या बाबांनी सगळी संपत्ती माझ्या नावावर केली, कारण की त्यांना कावेरीची खूप काळजी होती ना म्हणून। आणि मग मंदारने लगेचच पलटीसुद्धा खाल्ली, कारण सगळे प्रॉपर्टीचे पेपर माझ्या नावावर केल्यानंतर कावेरीला राग आला आणि मग तिने स्वतःच्या बापाचाच खून केला फक्त प्रॉपर्टीसाठी, असं मंदारने गावकऱ्यांना सांगितलेलं असतं। आणि हेच सगळं सत्य आता कावेरी घरातील सगळ्यांना सांगू लागते आणि म्हणते त्या मंदारनेच गावकऱ्यांसमोर मला खुनी ठरवलं, परंतु फक्त उदय भाऊजी आणि काऊ या दोघांनाच माहीत होतं की मी निर्दोष आहे आणि या गावकऱ्यांपासून वाचवण्यासाठी ते दोघेही मला इकडे घेऊन येत होते। आणि इथे येत असताना ना आमच्या गाडीचा सुद्धा ॲक्सिडेंट झाला, तेव्हा तो ॲक्सिडेंट किती भयानक होता हे कावेरी आता सांगू लागते। त्या ॲक्सिडेंटचे सर्व प्रसंग आता तिला आठवू लागतात। कावेरी अगदी हुंदके देऊन रडते आणि म्हणते त्या ॲक्सिडेंटमध्ये माझी काऊ माझ्या डोळ्यासमोर असणाऱ्या दरीत पडली। तेव्हा कावेरी हे सगळं काही सांगत असताना विद्या बिचारी खूप रडत असते। त्यानंतर आता कावेरी पुढे सांगू लागते तिने जाण्या अगोदर माझ्याकडून एक वचन घेतलं होतं, कारण आता ती जेव्हा दरीत पडत होती तेव्हा कसं बसं तिने स्वतःला एका झाडाला असं पकडवून ठेवलं होतं आणि मला म्हणाली होती की मी वाचणार नाही आहे कावेरी, माझ्या चिकूला हक्काच्या कुटुंबापर्यंत आता तूच घेऊन जा आणि वचन दे मला कावेरी, वचन दे, असं वचन आता तिने माझ्याकडून मागितलं होतं आणि आजपासून मीच चिकूची आई असणार असं वचन त्या शेवटच्या क्षणी मी माझ्या काऊला दिलं होतं। मग आता हे सगळं भयानक दृश्य आठवताना कावेरीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो। त्यानंतर आता लगेचच कावेरी म्हणते आजपासून मी चिकूची आई असं वचन माझ्या काऊला दिलं खरं, पण इथे येऊन काय घडलं आणि तेच वचन पूर्ण करण्यासाठी मी इथे आले होते, असं कावेरी सगळी काही कहाणी सांगत असते, सगळा भूतकाळ सांगते। तेव्हा सगळेजण कावेरीवर विश्वास ठेवतात खरं, परंतु यमुना असते ना ती हसते आणि म्हणते वा, असं म्हणून टाळ्या वाजवतच ती पुढे येते। मग आता कावेरी तिच्याकडे बघतच राहते, तेव्हा यमुना म्हणते वा कावेरी, क्या बात है, ही मुलगी फक्त खोटारडी आणि खुनीच नाहीये, कारण जोरदार ॲक्टिंग स्किल सुद्धा आहेत हिच्याकडे। मला सांग कावेरी, स्वतः बनवलेली स्टोरी ही डोळ्यात 4 अश्रू आणून सांगितली की कुणालाही ती खरी वाटणारच ना। काय ग, आम्ही काय मूर्ख आहोत का? तू इमोशनल ब्लॅकमेलिंग करशील आणि आम्ही लगेच तुझ्या शब्दांना तू जे सांगतेय त्याला भाळू किंवा तुझ्यावर विश्वास ठेवू असं वाटतं का तुला? आणि काय ग, इतके महिने झाले तू या घरात राहतेस, एकदाही खरं सांगावंसं वाटलं नाही का तुला? काय ग, तुझा प्लॅन सक्सेसफुल कधी होऊ शकत नाही आणि तुला वाटलंच कसं की आम्ही चिकूला सांभाळणार नाही म्हणून? तो आमच्या घरचा वारसदार आहे ना, आम्ही त्याला सांभाळणारच। मग आता ती पुढे म्हणते चिकू ना या घरचं रक्त आहे कावेरी, तू त्याच्यासाठी परकी आहेस, आम्ही नाही, असं म्हणून ती कावेरीला तिची जागा दाखवून देते। आणि मग यमुनाने असं म्हटल्यावर कावेरीला खूप वाईट वाटतं आणि तेवढाच यशला प्रचंड राग देखील येतो। तेव्हा मात्र अमृता गालातच हसते। त्यानंतर यमुना म्हणते काय ग, स्वतःला वाचवण्यासाठी तू त्या निरागस मुलाचा वापर करतेस, लाज नाही वाटत का तुला? तेव्हा आता यश हा पुढे येतो आणि म्हणतो यामिनी, हे पहा, तुम्ही ना फक्त कावेरीला दोष देताय, पण चिकूसाठी त्या सर्वात पुढे आल्या। मग आता यामी म्हणते हो का, असं आहे का? तरीच म्हटलं अजून तू हिची बाजू घ्यायला आलाच कसा नाही? पण का रे, आपण काही शत्रू आहोत का चिकूचे? आणि मला एक सांग, त्याला सांभाळायला हीच कशाला हवी आहे? आणि आपल्या भावाच्या मुलाला आपण नसं सांभाळलं का? आणि बघावं तेव्हा हिची बाजू घेत असतोस? त्यानंतर लगेचच आता यामी म्हणते ऐक ना यश, अरे मला काय म्हणायचंय, दादाच्या लग्नानंतरही तू त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होता बरोबर, म्हणजे दादाच्या बायकोला नक्कीच तू ओळखत असशील। तेव्हा सगळेजण आता धक्क्याने यशकडे बघतात।
मग आता यामी विचारते, ऐक ना, ती कावेरी आहे ती दादाची बायको आहे, हे तुला माहित होतं ना? आणि ही कावेरी आपल्या दादाची बायको नाहीये आणि हे सुद्धा तुला माहित होतं, मग तू हे सगळं प्रकरण का लपवलंस? असा जाप्ती आता त्याला विचारते. तेव्हा त्याला आता खूप मोठा धक्का बसतो आणि तो यामीकडे आता बघतच राहतो. आता माला सुद्धा एक एक सत्याचा उलगडा होत असल्यामुळे मा कुणाला काही प्रश्न सुद्धा विचारत नाही, त्या अगदी गप्प गप्प असतात. पुढे आता यामिनी गप्प न राहता म्हणते, काय रे, तुमच्या दोघांमध्ये काही डील होतं आणि म्हणून तू गप्प राहिलास. तेव्हा यशला मात्र प्रचंड राग येतो आणि तो आता म्हणतो, यामिनी गप्प बस. तेव्हा मा सुद्धा आता म्हणतात, अरे तिला गप्प करण्यापेक्षा ना तू अगोदर तिच्या प्रश्नाचं उत्तर दे. आता मला सांग, तू ही यश सामील होता का हिच्या ह्या नाटकामध्ये? तेव्हा यशकडे आता या प्रश्नाचं उत्तर नसतं म्हणून मा आता रागातच विचारते, काय रे यश, का या नाटकामध्ये तू सामील होतास? तेव्हा यामिनी आता तावातावाने माकडे जाते आणि म्हणते, हा काय बोलणार आहे मा? कारण याच्याकडे बोलण्यासारखं काही आहे का? मला सांग मा, तुझा खूप विश्वास होता ना ग तुझ्या लाडक्या लेकावर, कारण तुला खूप अभिमान होता ना यश तुझ्या शब्दाबाहेर नसल्याचा. तुला खात्री होती की तू सांगितलेल्या मुलीशीच यश हा लग्न करणार. पण मला सांग, काय झालं या विश्वासाचं? अगं अक्षरशः चुराडा झाला मा, चुराडा. आणि तो चुराडा झाला नाही तर तुझ्या या लाडक्या लेकाने ना तो चुराडा केलाय. हो अगं मा, कारण तुला तर कळत नाहीये, परंतु मी सतत म्हणत असते ना, यश सारखा सारखा कावेरीची बाजू घेतो. अगं तुला नाही का हा प्रश्न पडला? मला हा प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर सुद्धा सापडलं अगं मा मला. मग आता यश कावेरीची बाजू घेतो कारण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्या दोघांचं अफेअर आहे मा, असं आता यामी स्पष्टपणे सांगते आणि त्या दोघांचं सिक्रेट सर्वांसमोर आणते. त्यामुळे आता घरातील सगळ्यांना प्रचंड असा धक्काच बसतो. तेव्हा आता मा लगेचच यामिनीकडे रागात बघू लागतात, परंतु आता यामी म्हणते, हो मा, अगं खरंच त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. तू विचार वाटलं तर त्यांना, तुझ्या नकळत यांची काय थेर चालू आहे, विचार ना तू, विचार असं म्हणून यामी आता रागातच माला आता सगळं काही त्या दोघांच्या सत्याचा उलगडा करू लागते. तेव्हा माला आता विश्वास नसतो, त्यामुळे त्या काय करतात, हात उचलताच तोच हात आता ती पकडते. तेव्हा यामीची ही डेअरिंग पाहून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तिने ना चक्क आज माचा हात पकडलेला असतो. तेव्हा अगोदर ती आपले डोळे बंद करते आणि म्हणते, नाही मा, आज तर अजिबातच नाही, कारण मी ना तुझीच मुलगी आहे आणि आज तर नाही चुकणार, कारण आज ना माझ्याकडे पुरावा आहे मा, आणि सॉरी मा, मी तुझा हात पकडला त्याबद्दल, असं म्हणून ती माफी देखील मागते. तेव्हा मालाच आता प्रचंड असा धक्का बसतो की ही यामी अशी काय वागतीये आणि नक्की हिच्याकडे यश कावेरीच्या प्रेमाचा असा कोणता पुरावा असेल, हेच आता मला बघायचं असतं. तेव्हा मी दाखवते सगळ्यांना आता हा पुरावा, असं आता यामी म्हणते. तेव्हा यश आणि कावेरी दोघेही एकमेकांकडे बघतात आणि खरंच खूप म्हणजे खूपच घाबरतात. त्या दोघांना काही सुचत सुद्धा नसतं. त्यानंतर यामी काय करते, टेबल खाली लपवलेलं अक्षतांचं ताट आता ती समोर घेऊन येते. तेव्हा माला म्हणते, घे ना हे घे. तेव्हा अक्षतांचं काय करू मी, असं मा आता विचारते. तेव्हा घे ग मा, असं आता यामी म्हणते. मग कसं बसं ते अक्षतांचं ताट आता मा हातात घेते. त्यानंतर आता यश कावेरी एकमेकांकडे बघतच राहतात आणि खूप उदास असतात. तेव्हा ही तुझ्या लाडक्या लेकाच्या लग्नाची पत्रिका, असं आता यामी पत्रिका पुढे करत माला म्हणते. अगं मा, पत्रिका घे तरी आणि त्यावरची नावं ना जरा नीट वाच. त्यानंतर आता माकडे हट्टानेच पत्रिका देत ती त्यावरची नावं सुद्धा वाचायला सांगते. मा ती पत्रिका हातात घेतात. इकडे कावेरी आणि यशच्या काळजाची धडधड मात्र वाढतच जाते. तेव्हा आता यामी म्हणते, अगं बोल ना मा, नक्की काय आहे त्यावर नाव, वाचून दाखव म्हणजे सगळ्यांना सुद्धा समजेल. तेव्हा शुभविवाह चिरंजीव यश आणि चिसौखा कावेरी असं नाव मा त्या पत्रिकेवरचं वाचतात आणि त्या दोघांकडे खूप म्हणजे खूपच रागात बघतात. आता यश लगेचच आपली नजर चोरतो आणि कावेरी सुद्धा. त्यानंतर घरातील सगळ्यांना प्रचंड असा धक्काच बसतो की ही पत्रिका आता कशी छापली गेली. त्यानंतर लगेचच आता मा रागात विचारतात, कोणी बनवली ही पत्रिका? तेव्हा यामी म्हणते, मा अगं दुसरं कोण बनवणार, तुझ्या लाडक्या लेकानेच बनवली आहे, या यशने बनवली, असं म्हणून आता माला ती सर्व सत्याचा उलगडा करूनच सांगते. त्यामुळे मा आता रागातच पुन्हा एकदा आपल्या लेकाकडे बघतात.
तेव्हा यामी पुढे म्हणू लागते, अगं मा, लग्न म्हणजे यांना खेळ वाटला. इतके दिवस तू लग्नाची तयारी करत होतीस, पण या दोघांनी ना एकमेकांना ऑलरेडी वचन सुद्धा दिलंय की आपलंच लग्न होणार म्हणून. आणि काय तर म्हणे यश फक्त कावेरीचा आणि कावेरी फक्त यशची. तेव्हा विचार ना तू, त्यांना विचार, असं आता यामी म्हणते. आणि त्या दोघांकडूनही तसं सत्य वदवून घेण्याच्या प्रयत्नात असते. परंतु यश कावेरी अजूनही गप्प असतात. घरातील सर्वांना या दोघांचं प्रेम प्रकरण समजल्यामुळे एकच धमाका झालेला असतो. तर अमृता आणि माधवी या दोघीही गालात हसतात आणि यशकडे बघतात. तेव्हा यामी आता पुढे म्हणते, ऐका ना, तुम्हा दोघांना लग्न करायचं होतं ना एकमेकांबरोबर, मग असे गप्प का बसलात? बोला बरं, बोला, पटकन बोला हां. आणि मला तुमच्या नात्याबद्दलही जरा समजू द्यात ना. असं म्हणून ती सारखी त्या दोघांना फोर्स करते की तुमच्या प्रेमाबद्दल सांगा अगोदर. तेव्हा मा आता रडत असतात. त्यानंतर आता यामी म्हणते, मा, तुझा अजूनही विश्वास नसेल ना. तुला असं वाटत असेल ना की ही पत्रिका यांना फसवण्यासाठी मीच बनवली. तर तुला जसं वाटायचंय ना तसं वाटून घे, परंतु माझ्याकडे ना आणखी एक पुरावा आहे. तेव्हा आता ही यामी नक्की कोणता पुरावा दाखवतीये हाच प्रश्न कावेरी आणि यशला पडतो. दोघांचेही चेहरे पडलेले असतात. तेव्हा यश कावेरी आता एकदम घाबरतच एकमेकांकडे बघतात. त्या दोघांना कळतच नाही आता अजून नक्की कोणता पुरावा आहे हिच्याकडे. त्यानंतर ती कावेरीला आता समोर उभी करते. कुणासमोर? तर मासमोर. आणि म्हणते, हे बघ ना मा, असं म्हणून कावेरीचा हात ती हातात घेते. आणि ही कावेरीच्या हातावरची मेहंदी ना ॲक्च्युली मला सुद्धा खूप आवडली अगं, असं म्हणते. पण या मेहंदीवर ना मा, कुठे बरं, कुठे? हे बघ, इथे यश हे नाव लिहिलंय, असं यामी सांगते. आणि खरोखरच यशचं नाव आता ती दाखवते. त्यामुळे आता इकडे माच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण यामीने असे पुरावे देऊन सर्वांचा विश्वास शेवटी जिंकलेला असतो. आणि यश व कावेरीचं प्रेम प्रकरण सर्वांसमोर सुद्धा आणलेलं असतं. तेव्हा आता मा या खूपच रागात कावेरीकडे आणि यशकडे बघू लागतात. तर ते दोघेही आपली नजर चोरतात. आता कावेरी बिचारी खूपच रडत असते. तिला काहीही सुचत नसतं, कारण अशा प्रसंगात तरी दोघांच्या प्रेमाचं सत्य बाहेर यायला नको असं तिला खूप मनापासून वाटत असतं. परंतु यामीने घोळ घातल्यामुळे सगळं काही आता गोंधळच उडालेला असतो. मग आता ती कावेरीला स्वतःच विचारते, काय ग कावेरी, पण तू असं यशचं नाव का लिहिलंय मेहंदीवर? मला सांग, कुणी सांगितलं हे नाव लिहायला? आणि आम्हाला सुद्धा ऐकायचंय, हा सांग बरं पटकन. असं म्हणून ती सततच तिला फोर्स करू लागते. मग आता त्यानंतर ती म्हणते, बरं ठीक आहे, हे सुद्धा चुकून लिहिलं गेले असं आपण समजूयात. मा ह्या यामीकडे आता बघतच राहतात. ती म्हणते, हो मा, मी जे बोलते ना ते खरं बोलते आणि अगदी पुराव्यासकट बोलते. आता हे दोघेही काही बोलत नाही त्यांच्या प्रेमाबद्दल, पण तुला सांगू, माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे. असं म्हणून ती आता हसते आणि मोबाईलमध्ये असणारा यश व कावेरीचा अगदी एकत्र असतानाचा फोटो दाखवते की ते दोघेही एकमेकांना कशी हळद लावतायत. अरे विद्या, संदीप दादा या ना इकडे, बघा बघा. तेव्हा विद्या तर एकदम गप्प असते. त्यानंतर यामी म्हणते, ऐक ना यश, अरे ये ना इकडे, बघ तुझाच फोटो आहे हा. तेव्हा यश त्या फोटोकडे पाहतच राहतो. मग आता ती उदयला सुद्धा तो फोटो दाखवते. त्यामुळे उदय सुद्धा धक्क्याने आता यश आणि कावेरीकडे बघत राहतो. त्यानंतर ती आता, काकू ऐका ना, फोटो बघा, असं काकूला म्हणते. आणि मावशी व अमृताला देखील तो फोटो दाखवते. यशला आता खूपच वाईट वाटतं. त्याचबरोबर आता एवढं मोठं सिक्रेट या यामीकडे कसं काय, हाच त्याला प्रश्न पडतो. कावेरी हळूच आता पुन्हा एकदा यशकडे बघते. त्यानंतर मात्र आता तो एवढा जवळचा फोटो बघून अशा एकदम शांत होतात आणि रडत असतात, आपले डोळे बंद करतात. तेव्हा आता हळदीचा फोटो आहे म्हटल्यानंतर या दोघांनी एकमेकांना हळद तर लावली असं यामी म्हणते. मग आता ती मालाच थेट प्रश्न विचारते, मा, हा पुरावा ओके आहे की आणखी कोणता पुरावा हवाय मा? अगदी माच्या नजरेस नजर मिळवून ती आता विचारत असते. तेव्हा मा आता एकदम शॉक होतात आणि यामीकडे बघतच राहतात. तेव्हा मात्र सागर आणि विद्या हे दोघेही एकमेकांकडे नकळतपणे बघतात. त्यानंतर आता उदय, त्याचबरोबर घरातील इतर सर्वजण रागात कावेरी आणि यशकडे बघतात. तर आता अशा प्रकारे दोघांच्या प्रेमाचं सिक्रेट ओपन झाल्यामुळे ऐन लग्नाच्या दिवशी तर अमृता आणि माधवी मात्र खुश होतात. त्याचबरोबर काकूला सुद्धा आता तेवढाच आनंद सुद्धा झालेला असतो. तेव्हा कावेरी आणि यशला आता काय करावं सुचत नसतं. ते दोघेही खरंच एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु आता होतं काय की कावेरीला सुद्धा काय बोलावं कळत नाही. मग आता नक्की
काय करेल आपल्या दोघांच्या बाबतीत, हाच प्रश्न कावेरी आणि यशला पडतो. तेव्हा मा आता रडवेल्या होतात आणि त्या विचारतात, यश, ए यश, तू का केलंस रे हे बाळा? परमेश्वरा, आजचा हा दिवसच नकोसा झालाय, असं म्हणून मा या लगेचच खाली कोलमडतात. त्यांना चक्कर येऊ लागते, कारण एकापाठोपाठ एक असं संकट आल्यामुळे त्यांना अचानक असा धक्का बसलेला असतो. तेव्हा मा असं म्हणून यश कावेरी अगोदर पुढे माकडे जातात, त्यांना सावरतात. त्यानंतर मा थोड्या शुद्धीवर येतात आणि कावेरीला बाजूला ढकलतात आणि दूर हो, मला नको आहे तुझा हा आधार, असं रागातच म्हणतात आणि बिचाऱ्या कावेरीचा अपमान करतात. त्यानंतर आता मा या रागातच यश आणि कावेरीकडे बघत असतात. कावेरीला झिडकारल्यानंतर तिला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. यामी म्हणते, मा आता तुला समजलंच असेल ना या सगळ्याबद्दल, अजूनही काही आहे का तुझ्या मनात माझ्याविषयी? असेल तर सांग, तसं मी तुला अजून काहीतरी दाखवू शकते. पुढे आता अमृता येते आणि म्हणते, मावशी हे बघ, मी आत्ता तुझ्या समोर आहे, पण या कावेरीने माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप केले. आता याची उत्तरं तुला मिळालीच असेल ना, कारण या दोघांचं प्रेम प्रकरण आहे, या दोघांना लग्न करायचे आणि म्हणूनच कावेरीने या घरची सून म्हणून माझा स्वीकार करण्यासाठी पहिल्यापासूनच नकार दिला आणि माझ्या विरोधात तुला भडकवत राहिली. पण तुला अजूनही असं वाटत असेल ना मा, की हे घर मी इथे उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे, तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, असं नाटकी करत ती म्हणते. तेव्हा सगळेजण आता अमृताकडे बघतच राहतात की आता ही काही शिक्षा भोगणार, असं म्हणून ती आता समोर जाते आणि दिव्यावरच हात पकडते. तेव्हा अमृताची नाटकं बघून आता सगळ्यांना धक्काच बसतो. पण आता माधवी आणि काकू या लगेचच पुढे येतात आणि अमृता, तू काय करतीये सगळं असं तिला विचारतात आणि तिचा हात पाठीमागे घेतात आणि म्हणतात, अमृता, तुला हे सगळं करण्याची खरंच काही गरज नाहीये. अगं आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावर, आणि तसंही या कावेरीने तुझ्यावर जे काही घाणेरडे आरोप केले आहेत ना, ते सगळ्यांना आता समजले आहेत. त्यामुळे तू असं नको ना गं करू बाळा, तुला त्रास होईल या सगळ्याचा. तर अमृता आता रडत असते आणि उगीच सगळ्यांची सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करते. मग आता अमृता लगेचच नाटकं करू लागते आणि खोटं सगळ्यांना सांगते की एका रस्त्यावरच्या माणसाला पैसे देऊन माझ्या विरोधात हिने बोलायला लावलं आणि याला ही पुरावा म्हणतीये का कावेरी? अगं मावशी, आता तुला समजलंच असेल ना की हिला मला अशी घराबाहेर काढण्याची का इच्छा होती ते, असं म्हणून ती कावेरीवर आरोप करते. तर विद्या आणि संदीपला माहीत असतं ही आहे ना अमृता, ही फक्त नाटकं करते. मग आता या कावेरीला माझं आणि यशचं लग्न होऊच द्यायचं नव्हतं, म्हणून इतक्या खालच्या थराला गेली ही, असं कावेरी विरुद्ध काही पण आता मला सांगते आणि कावेरीवर आरोप करत म्हणते, अगं अजून कुणाला नाही, पण निदान त्या देवाला तरी घाबरायचं होतंस ना. आता आई असं म्हणून लगेचच माधवीच्या गळ्यात ती पडते आणि तिला मिठी मारते. पण हा सगळा त्या दोघींचाच डाव असतो की कशाप्रकारे कावेरीला बदनाम करायचं आणि माची सिंपती घ्यायची आणि कशाप्रकारे कावेरी खोटं आहे हे मासमोर दाखवायचं. त्यानंतर लगेचच आता अमृता म्हणते, आई माझं काय चुकलं ग नक्की आणि मलाच का ही शिक्षा, असं म्हणून ती मात्र हसत असते. माधवी म्हणजे तिची आई सुद्धा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते की तू रडू नकोस बाळ, मी आहे ना तुझ्या बरोबर. अगं चांगल्या माणसांची ना देव नेहमी अशीच परीक्षा घेत असतो. त्यानंतर आता माह्या रडत असतात आणि म्हणतात, यश तू अशी मला मान खाली का घालायला लावली रे, सांग ना. तेव्हा यशला आता खूपच वाईट वाटतं, आपण एवढंही काही चुकीचं केलेलं नाहीये, माझं मन कावेरीवर बसलं, त्यात माझी काय चूक, असं मनातून त्याला वाटत असतं. कावेरीला सुद्धा खरं तर मला फसवायचं नसतं किंवा तिच्या मनात असा कोणताही हेतू नसतो, परंतु आता तिचंही प्रेम नकळतपणे यशवर जडलेलं असतं. त्यानंतर लगेचच आता मा विचारते, तू 2-2 आयुष्य उद्ध्वस्त करून काय मिळवलंस यश, मला सांग आता माझ्या उदयची आणि अमृताची नक्की काय चूक होती, बोल ना. आणि का बरं त्यांनी हा त्रास सुद्धा सहन करावा, असं म्हणून ती खूप रडू लागते. तेव्हा मा तू शांत हो, असं यामी म्हणते, कारण त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं की कावेरीचं कुणाशी तरी अफेअर आहे, तेव्हा ना तू मला खरंच खूप मोठी शिक्षा दिलीस ग, मला घराबाहेर काढलं आणि आउट हाऊसमध्ये सुद्धा तू मला राहायला सांगितलंस आणि अगदी या सगळ्यापासून मला लांबच ठेवलंस ग तू. पण कसं आहे ना मी बरोबर होते हे आज ना सिद्ध झालं. मग आता तू या खोटारड्या आणि खुनी मुलीला नक्की काय शिक्षा देणार, असं यामी विचारते. तेव्हा आता कावेरीकडे बघत राहते. कावेरी आणि यश धक्क्यानेच एकमेकांकडे बघतात, कारण माची शिक्षा म्हणजे आता नक्की काय शिक्षा असेल हा प्रश्न दोघांनाही अगदी पडलेला असतो.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कावेरी माची माफी मागत असते, परंतु या मी मध्येच बोलते की कसं आहे ना, तुला भुरळ पडली होती या श्रीमंतीची आणि म्हणून आम्हा सगळ्यांना फसवलं सगळं तू. अगं आमचं सोडगण, किमान बाबांचा तरी विचार करायचा होतास. आता जर त्यांना तुझा खरा चेहरा समजला तर किती त्रास होईल येतंय का लक्षात. त्यानंतर कावेरीला आता काहीतरी समजतं, ती बाबांच्या रूममध्ये जाते. तर तेथे आता बाबा हे खाली असे जमिनीवर पडलेले असतात आणि त्यांच्या डोक्यातून रक्त येत असतं. तेव्हा घरातील सगळेजण तेथे येतात. कावेरी बाबा असं मोठ्याने ओरडते, परंतु आता कावेरीच्या हातात काठी असते. तेव्हा लगेचच मा विचारते, कावेरी तुझ्या हातात काठी आहे, तू का मारलंस बाबांना. आता असा आरोप लगेचच माया कावेरीवर लावतात. तेव्हा कावेरी आता सगळ्यांकडे बघतच राहते आणि यश सुद्धा कावेरीकडे पाहतो, परंतु यशला माहीत असतं माझी कावेरी ही खरी आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.